हॅलो, हाय, नमस्कार. मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 महिन्याआधीचा व्हिडिओ आहे. जेव्हा आम्ही त्रिशिकाला ऑपरेशनसाठी मुंबईला ॲडमिट करणार होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. खरं तर आम्हाला 1.5 ते 2 वर्ष समजलंच नाही की तिला असं काही प्रॉब्लेम आहे म्हणून. जिथं तिचं रेग्युलरली आम्ही चेकअप करायचो, थोडं त्यांना समजलंच नाही. आणि जेव्हा मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे असंच घेऊन गेलो होतो, तिचं फारच तब्येत बिघडली होती त्यामुळे. तर त्या डॉक्टरांना शंका वाटली की तिला असा प्रॉब्लेम असू शकतो हार्टचा. म्हणजे तिचे हार्टचे ठोके जे आहेत ते जास्त पडायचे, नॉर्मल पडायचे त्यापेक्षा जास्त पडायचे. मग त्यांनी म्हटलं की ही एक टेस्ट आहे ती करून बघा, मुंबईला जाऊन कळेल मग त्यावरून तुम्हाला. मग आम्ही टेस्ट केल्यानंतर खरंच तिला प्रॉब्लेम होता, तिच्या हार्टमध्ये होल होता. मग डॉक्टर म्हटले की बघूया औषधाने वगैरे कमी होतंय का. मग एक 4-5 महिन्यासारखं ट्रीटमेंट चालू होती, पण काय जास्त फरक वाटत नव्हता. मग ऑपरेशनचाच निर्णय घेतला आणि मग तेव्हाच आम्ही ऑपरेशनसाठी जेव्हा तिला घेऊन जात होतो आणि 10-15 दिवस तिथंच आम्हाला थांबायचं सुद्धा होतं मुंबईला, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे जो मी शूट केला आहे. कडू गोड आठवणी सगळ्यात असतात आपल्या आठवणी आपल्या आयुष्यामध्ये. आणि ठीक आहे, काही जे वाईट क्षण असतात, कडू क्षण असतात, ते देखील कधी-कधी आपल्याला आपण नाही विसरून चालत, ते ॲक्सेप्ट करावं लागतात आपल्याला. मग असे जे काही क्षण आहेत जे आता ॲक्सेप्ट करावंच लागतील की एवढं लहान जीवाला असा त्रास जो होतो तो बघावा लागतो कधी-कधी. आणि खूपच तो क्षण आमच्यासाठी खूप दुःखद क्षण होता. त्यावेळचे जे दिवस होते 10 दिवस जे आम्ही थांबलो मुंबईला आणि त्रिशिकाचं जे चालू होतं ट्रीटमेंट, थोडा क्षण कठीण होता तो आमच्यासाठी. तर अबीर आणि अनन्या हे इथं खेडलाच होते. आई आलेली होती, आईला इथेच थांबवलं होतं त्यांच्यापाशी आणि फक्त त्रिशिका, मी आणि अभिषेक असं आम्ही तिघेच जण गेलो होतो तिथे. तर सुरुवातीला तिला सर्दी वगैरे होती, तर सर्दी असल्यामुळे मग ऑपरेशन लगेच घेतलं नाही तिला ऑपरेशनसाठी. एक 4 दिवस तिची सर्दी कमी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, औषधं वगैरे चालू होते. त्रिशिका एवढी रडायची ना, आणि तिला इंजेक्शन वगैरे द्यायचे, ब्लड वगैरे घ्यायचे टेस्टसाठी वगैरे, इतकं रडायची, खूप वाईट वाटायचं. आणि मम्मा मम्मा म्हणजे जणू ती म्हणायची की हे मला असं, तिला त्रास व्हायचा ना इंजेक्शन वगैरे जेव्हा द्यायचे तेव्हा, चेकअप करायचे, काही मशीन लावायचे तेव्हा, तर सारखं रडायची. तर खूप खूप म्हणजे मनाला हे वाटायचं. तिला वाटायचं की मम्मी पप्पा काय ह्यांना थांबवत नाही, ते मला इंजेक्शन देत आहेत सिस्टर वगैरे, तर हे मम्मी पप्पा का यांना थांबवत नाही, मला एवढा त्रास, असं लहान मुलांना वाटतं. पण खरं तर तिला पुढे चालून चांगलं व्हावं, तिची तब्येत हेल्थ चांगली व्हावी ह्यासाठीच असतात ना त्या सर्व गोष्टी. मग आपण त्यांना थांबवू शकत नाही. त्यावेळेचा एक वेगळाच त्रास असतो बघा. तर तिच्या पप्पाला तर असं रडायला यायचं अक्षरशः जेव्हा पण तिला इंजेक्शन वगैरे टोचायचे तेव्हा. 4 दिवसानंतर तिचं ऑपरेशनची डेट होती. मग ऑपरेशनसुद्धा झालं. हे बघा इथे ऑपरेशन इथं झालेलं आहे बघा, हार्टचं ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे तिच्यामध्ये. तर खूप कठीण होता तो काळ आमच्यासाठी. तर त्यानंतर मग झाली तिची चांगली तब्येत आणि चांगली झाल्यानंतरचा हा फोटो आहे. तिथेच होतो आम्ही. जेव्हा पूर्णपणे थोडं बाळ रिकवर होतं तेव्हाच आपल्याला ते डिस्चार्ज देतात, तसं देत नाहीत. तर सगळं बरं झाली होती ती आणि त्यानंतर मग आम्हाला डिस्चार्ज दिलेलं तिथून हॉस्पिटलमधून. मग आम्ही घरी आलेलो. आता 2 महिन्यानं, 1 महिन्यानं, 3 महिन्यानं असे व्हिजिट असतेच. धन्यवाद.